नमस्कार मित्रांनो, फूड कल्चर रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। तर सध्या पावसाळी सीझन चालू आहे। या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ सर्वांनाच खावेसे वाटतात। तर त्यातलाच एक खमंग पदार्थ मी आज घेऊन आले आहे, तो म्हणजे ब्रेड पकोडा। चला तर मग बनवूया आपण ब्रेड पकोडा। सर्वप्रथम आपण ब्रेड पकोड्यांसाठी बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप बेसन, अंदाजे 100 ग्रॅम असेल ही, 2 पिंच हळद, 1 पिंच सोडा, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। तर आपण आता बॅटर बनवायला घेऊया। त्यात सर्वप्रथम हळद, नंतर मिरची पावडर, ओवा घालून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे। जास्तीचं पाणी एकदम घालायचं नाहीये। त्यातल्या गिठोळ्या सर्व मोडून घ्यायच्यात आपल्याला। थोड्या पाण्यामध्ये पीठ एकजीव चांगलं होतं, गिठोळी होत नाही। आपलं बॅटर आता तयार आहे, तुम्ही पाहू शकता। घट्टही नाही आणि पातळही नाही, मीडियम आहे। आपण आता स्टफिंग करायला घेऊयात। आपण आता स्टफिंगसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। उकडलेले बटाटे 3 आहेत, हिरवी मिरची कट केलेली आहे 3, आल्या लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून आमचूर पावडर, जिरे 1 टीस्पून, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, 4 टेबलस्पून तेल, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ब्रेडचे स्लाइसेस आहेत येथे 6। बटाटा आपण हा कट करून घ्यायचा आहे, थोडासा जाडसर हाताने स्मॅश करायचा। बटाटा आपण थोडासा जाडसर मॅश केलेला आहे, त्याचं आपण आता स्टफिंग बनवूया। आपला पॅन आता तापलेला आहे, त्यात आपण टाकणार आहोत प्रथम तेल, नंतर जिरे। आता जिरे टाकलेत, जिरे थोडेसे फ्राय झाले की हिरवी मिरची, गॅस थोडा मीडियम केलाय, मग आलं लसूण, हळद, हे छान परतवून झाले। त्यात आता उकडलेला बटाटा, यात आता धना पावडर टाकणार आहोत, आमचूर पावडर, मिरची पावडर, मीठ टाकायचे आता चवीनुसार मीठ। आता हे मोठ्या फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आहे। आपलं स्टफिंग आता परतवून झालेलं आहे, 1 मिनिट परतवलेलं आहे। हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं। सारण आता थंड झालेलं आहे, त्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने पुदिना चटणी लावूया। 1 ते 1.5 टीस्पून घ्यायची आहे ती। आणि दुसऱ्या स्लाइसला टोमॅटो केचप लावायचा आहे, 1 टेबलस्पून इतका। त्यावर आपण आता हे स्टफिंग छान दाबून भरायचं आहे, जास्त प्रेस नाही करायचं।
असं बोटांनी हळूवार दाबून स्टफिंग लावायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपण सर्व ब्रेड बनवून घेणार आहोत आणि हा ब्रेड त्याच्यावर असा ठेवायचा आहे। कॉर्नर पाहून घ्यायचे ब्रेडचे, व्यवस्थित आले पाहिजे आणि थोडंसं प्रेस करायचं हलक्या हाताने। दुसरे ब्रेड आपण आता बनवून घेऊया। आपले ब्रेड बनवून तयार आहे। आपण तेलही तापायला ठेवले आहे, तोपर्यंत आपण हे कट करून घेऊया। अशी त्रिकोणी शेपमध्ये आपण कापून घेऊया। या पद्धतीने कापून तयार आहे। आता आपण तळूयात वडे। आता आपण यात सोडा टाकून घेणार आहोत, तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि त्यात नंतर आपण जे गरम तेल आहे आपण तापायला ठेवलेलं, त्यातलं 2 टेबलस्पून टाकायचे। त्याने वडे छान खुसखुशीत होतात आणि सोडा टाकल्यामुळे वडे छान फुलून येतात। तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्यात थोडंसं बेसन टाकणार आहोत। ते असं वरती आले की समजायचं आपण आपलं तेल तळण्यासाठी रेडी आहे। आता आपण वडे तळून घेणार आहोत। आता आपण वडा बॅटरमध्ये व्यवस्थित डिप करून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे। वडा टाकताना गॅस मोठा ठेवावा, वडा टाकल्यावर तो मीडियम करायचा। आता दुसरा वडा टाकून घेऊया त्याच पद्धतीने डिप करून। गॅसची फ्लेम आपण मीडियम केलेली आहे। आपला वडा तयार आहे, आपण काढून घेऊया। आपला ब्रेड पकोडा बनवून तयार झालेला आहे। पाहू शकता तुम्ही, खूप कलरफुल झालेला आहे आणि खूप छान मस्त क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा। तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।